नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण लग्न पंगतीमध्ये असतो तसा मट्टा घरच्या घरी कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 250 ग्रॅम दही घेतलेलं आहे। हे दही घरी जमवलेलं आहे। घट्ट दही कसे जमवायची याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे, त्याची लिंक मी देत आहे। 4 चमचे साखर घेतलेले आहे, 1 चमचे धने, 2 चमचे जिरे, 8 ते 10 मिरे, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा मीठ, 1 मिरची घेतलेली आहे, त्याचे 2 तुकडे केलेले आहेत, आलं 1 इंच आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतलेली आहे। चला तर आपण मठ्ठा मसाला बनवायला सुरुवात करूया। गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये धने, जिरे, मिरे घालून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवूनच हे छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। जर आपण गॅसची फ्लेम वाढवली किंवा मोठी केली तर ते पटकन करपलं जातं, त्यामुळे लो फ्लेमवरतीच आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे। बघू शकता हे भाजून झालेलं आहे। आता मी सर्व एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि थंड होण्यासाठी ठेवणार आहे। बघा आता हे थंड झालेलं आहे। आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्सरला अगदी ह्याची बारीक आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिट आपल्याला हे मिक्सरला बारीक छान असं फिरवून घेतल्यानंतर सुंदर असा आपला इथं ताक मसाला तयार झालेला आहे। ताकाला किंवा मठ्ठ्याला तुम्ही दोन्हीलाही हे वापरू शकता। बघा इथं आपला मसाला रेडी झालेला आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं घेतलं होतं, तेही मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। मिरची जर तिखट असेल तर तुम्ही अर्धीच मिरची वापरा। आता या एका मिक्सरच्या जारमध्ये मी सर्व दही घालून घेत आहे। ज्या वाटीने आपण दही घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी घेऊन ते या मिक्सरच्या जारमध्ये घालून घेत आहे आणि जारचं झाकण बंद करून आपण मिक्सरला अगदी 2 ते 3 सेकंद हे फिरवून घेणार आहे। जर आपण जास्त मिक्सरला फिरवलं तर वरती लोणी येण्याची शक्यता असते, त्यामुळे अगदी थोडंसंच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। इथं तुम्ही पाहू शकता अगदी छान असं आपलं घट्ट ताक इथं तयार झालेलं आहे। आणि जर तुम्हाला हवे असेल रवीने करायचं तर तुम्ही रवीनेही दह्यापासून ताक करू शकता। तुम्ही पाहू शकता अतिशय छान घट्ट असं ताक आपलं इथं तयार झालेलं आहे। यामध्ये पाणी किती वापरायचं हे मी सांगते। जर तुमचं दही पातळ असेल तर 3 वाट्या वापरा आणि घट्ट दही असेल तर 3 ते 4 वाट्या तुम्ही इथं ताकामध्ये पाणी वापरू शकता। इथे मी सुरुवातीला 3 वाट्या पाणी वापरलं होतं, पण ताक थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे मी पुन्हा अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे। अशा पद्धतीने आपलं खूप छान असं घट्ट इथं ताक तयार झालेलं आहे। आता आपण यामध्ये मसाले घालून मठ्ठा बनवूया। आता यामध्ये जो आपण तयार केलेला मठ्ठा मसाला आहे तो 1 चमचा घालून घेतलेला आहे। त्यानंतर चाट मसाला अर्धा चमचा घातलेला आहे, मीठ, आलं आणि मिरचीची पेस्ट केलेली ती घातलेली आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण त्यामध्ये जी साखर घेतली आहे ती घालून घेऊया। सर्व साखर मीठ विरघळेपर्यंत आपल्याला असं हलवत राहायचं आहे। सर्व साहित्य विरघळल्यानंतर त्यामध्ये आपण जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती घालून घेणार आहे। बघा इथे मी मठ्ठ्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे। अशा पद्धतीने केलेला मठ्ठा अतिशय छान, अगदी लग्न पंगतीत असतो तसा मठ्ठा घरच्या घरी तयार होतो आणि बनवायलाही खूप सोपं आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। खूप सुंदर असा मठ्ठा आपला घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे। आता इथे मी 2 याच्यामध्ये मठ्ठा काढून घेतलेला आहे, त्यामध्ये मी 2 आईस क्यूब घालून घेत आहे। खूप सुंदर थंड उन्हाळ्यामध्ये अगदी थंडावा मिळेल असा मठ्ठा आपला तुम्ही घरच्या घरी नक्की करून पहा। रोजच्या दुपारच्या जेवणामध्ये असा मठ्ठा प्यायला खूप छान वाटतं। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया। थँक्यू।